नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 डिसेंबर 2024. मित्रांनो, आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आज दुपारनंतर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, हे आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आज दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे, या ठिकाणी विदर्भावरून सुरुवात करू. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. गडचिरोलीमध्ये पण जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते. वणी, चंद्रपूर या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच जर आपण मराठवाड्यातील पाहिलं तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळतंय व भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळते. परंतु या भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मित्रांनो, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. निफाड, मालेगाव या भागांमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज दुपारनंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकणपट्टी या सर्वच भागांमध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. मित्रांनो, आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.